काँग्रेसचा पुण्यातला मोठा चेहरा आता घड्याळ हातात घेणार। शिवाजीनगर विधानसभा लढवलेला बडा नेता अजित पवारांच्या गळाला लागला। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा सुरुंग लागलाय। पुण्याच्या राजकारणात सध्या काय मोठी खळबळ उडली आहे जाणून घेऊया थोडक्यात। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। अशा ऐन मोक्याच्या वेळी पुण्यात काँग्रेससाठी एक मोठा भूकंप घडला आहे। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले नेते दत्ता बहिरट यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। दत्ता बहिरट हे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून यामुळे शिवाजीनगर आणि संपूर्ण पुणे शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। दत्ता बहिरट हे अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या जिजाई बंगल्यावर दाखल झाले असून तिथे त्यांचा अधिकृत प्रवेश निश्चित झाला आहे। दत्ता बहिरट यांनी 2024ची विधानसभा निवडणूक शिवाजीनगर या मतदारसंघातून काँग्रेसकडून अत्यंत ताकदीने निवडणूक लढवली होती। त्याआधी 2019 साली त्यांनी सिद्धार्थ शिरोळे जे पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। या दोन्ही निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता, तरी त्यांची वैयक्तिक ताकद आणि जनसंपर्क पुण्यात मोठा आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासारखा मोठा नेता सोडून गेल्याने काँग्रेसच्या गोटात आता मोठं चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। शिवाजीनगर भागातील अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेसुद्धा बहिरट यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची आता मोठी चर्चा रंगली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार आहेत। अजित पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे सुद्धा जिजाईवर दाखल झाले आहेत। तिथे पुणे आणि पिंपरी चिंचवड जागा वाटपामधील महत्त्वाची खलबतं सुरू आहेत। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यात दत्ता बहिरट यांच्यासारखे काँग्रेसचे मोहरे अजित पवारांच्या बाजूने उभे राहिले तर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर आता मोठं आव्हान उभं राहू शकतं। दुसरीकडे काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने जुन्या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। दत्ता बहिरट यांच्या पक्षांतरामागे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी पुण्यातील हे राजकीय समीकरण वेगाने बदलत आहे। एका बाजूला काँग्रेस आपला गड वाचवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनी दे धक्का तंत्र वापरून पुण्यावर आपले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।